ही विजयावर 1001% शिक्कामोर्तब करणारीच सभा आहे ना। आता अविनाशजींनी घोषणा दिल्यामुळे पुन्हा एकदा विचारू का आपली निशाणी कोणती आहे ती? आणि मशाल फडकल्यानंतर करपून कोण गेलं? बाडग्याने हाती कमळ घेतलं आणि जगदंबेने आपल्याला मशाल दिली। साक्षात जगदंबेची मशाल आहे ती। अशा एरा गावाळ्यानं या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला या कोकणामध्ये गद्दारांना स्थान नाही म्हणजे नाही। आणि मला एक आनंद आहे, अभिमान आहे। आज मी काय, आमदार राजन साळवे साहेब काय, खासदार आणि आमदार निष्ठावंत राहिलो, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंशी प्रामाणिकपणे राहिलो, उद्धवजी ठाकरेंबरोबर प्रामाणिकपणे राहिलो। बोला मोठ्याने तुम्हाला हाताने ह्या प्रामाणिकपणाची कदर तुम्ही प्रामाणिक मतदार करणार आहात। ठेकेदार असला तरी माझा गरीब ग्रामस्थ सुद्धा माझ्यासाठी तो मोठा आहे। मला ठेकेदारांची पर्वा नाही, माझ्या ग्रामस्थांची पर्वा आहे। आणि म्हणून हा रस्ता करत असताना तुम्ही ज्या मागण्या ठेवलेल्या आहेत त्या मागण्या अंडरपास, ओव्हरब्रिज, क्रॉसिंग हा आराखडा मान्यतेसाठी दिल्लीला गेलेला आहे। पुन्हा एकदा खासदार म्हणून निवडून दिल्यानंतर पहिल्या महिन्यामध्ये तुम्हाला आवश्यक असलेला हा सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्याशिवाय विनायकराव स्वस्थ बसणार नाही। आवाज द्यायचा मशाल म्हणून, आईची निशाणी, आलाची निशाणी, आईची निशाणी, आई गौरवी, बेरोजगारी विरुद्ध, महिलांविरुद्ध, पक्ष पुढाऱ्यांच्या विरोधात, बिल्किस बांगडा अत्याचार करण्याविरुद्ध, आगे वाले बोलो, अरे पीछे वाले बोलो, अरे जोर से बोलो, अरे बोल मेरे ताई, अरे बोल मेरे काकी, अरे बोल मेरे अन्ना, मुट्ठी उठा के जोर से बोलो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।